सन्माननीय विश्वनाथ दादा मस्कर या स्पर्धेसाठी दाखल झाले, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा संघ आज फायनलला खेळताना आपण पाहतोय. घोट टीमचे ते पुरस्कर्ते आहेत. विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा शुभ आगमन या व्यासपीठावरती आपण पाहतोय. भूमिपुत्र चषक 2025 मध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात करा विनंती असेल. 5 वाजलेत पहा. 2 मॅच अजून बाकी आहेत. स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आरसी बॉयज अलिबाग आणि सुराणा 11 श्रीवर्धन. सुराणा 11 श्रीवर्धन अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. या मॅचचा टॉस जिंकलाय तो अलिबाग टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमतः घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा निर्णय. 4 ओव्हरचा असेल सामना आणि 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये पहिलं षटक असेल ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पॉवर प्लेच्या षटकाला होईल सुरुवात. अलिबाग टीम कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलर नेम सचिन म्हात्रे येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेटनं. ऑन स्ट्राईक फलंदाज श्रीवर्धन टीम कडून आपण पाहतो आजचा दिवस च्या फलंदाजाने गाजवलाय. पंचांचा इशारा येतोय. संजय म्हात्रे सर मेन पंच, स्वरलेख पंचाच्या भूमिकेत सुलक्षण भोईर सर यांना पाहतोय. लेट्स प्ले फर्स्ट बॉल. भूमिपुत्र चषक 2025 ची पहिली सेमीफायनलची मॅच. राईट आर्म राऊंड द विकेटनं सचिन म्हात्रे. सुरराईक चेंडू डावकुऱ्या हाताचे गोलंदाज पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू वळंग घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी मार्कवरती सचिन म्हात्रे या ठिकाणी सज्ज झालेत. अलिबाग आणि श्रीवर्धन अशी 2 तालुक्यांची लढाई आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. ओ बॉल मात्र हवेत होता फिल्डर पासून दूर. लॉंग ऑफला फिल्डर तैनात. एक सिंगल मिळती येते श्रीवर्धन टीमला आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येचा अकाउंटचा श्री गणेश झालाय. 1 धाव लागली आहे धावफलकावरती. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय यावेळेस मात्र खूप चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू टाकलाय गोलंदाज सचिन म्हात्रे आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल ती श्रीवर्धन टीमला आणि धावसंख्या होईल ती 2. चांगली गोलंदाजी. चांगल्या लेंथ वरती चेंडू डिलिव्हर केले जात आहेत ते सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून. लेग ग्लास करण्याचा प्रयत्न. परत पायावरती बॉल लागलाय. मागच्या बाजूने चाललाय. फाईन लेग आणि शॉट फाईन लेग च्या दिशेनं चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात चाललाय सीमा पार. नशिबाचा चौकार येतोय तो श्रीवर्धन टीम साठी. थँक्यू डीजे. 4 धावा मिळाला. 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या झाली ती 6. 6 धावा धावपलक्यावरती. लोअर फुल टॉस बॅटची कट. मागच्या बाजूने शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जात असताना मिळेल ती एक सिंगल धाव मिळेल ती मुबीन या खेळाडूला आणि श्रीवर्धन टीमला. धावसंख्या होईल ती 7. 7 धावा मात्र धावपलक्यावरती लागल्यात. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सचिन म्हात्रे या गोलंदाजी आपण पाहतोय. जमीर स्ट्राईक एट वरती आहे. हा 5 बॉल
शेवटचा बॉल बाकी आहे आता, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. जमीर स्ट्राईक एंड वरती आहे. फुल टॉस बॉल, खूप चांगला फटका, परंतु फिल्डर होते त्या ठिकाणी फिल्डर कडून मिसफील्ड पाहायला मिळाली आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू मात्र वन बाउंस सीमा पार गेलाय. शेवटच्या बॉलवरती आलाय हा चौका. पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलर नेम विलास येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. विलास पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिलाच बॉल थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच संजय मात्रे यांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन मिळतीये ती श्रीवर्धन टीमला आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. दुसरं षटक घेऊन गोलंदाज विलास पाटीलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पुन्हा एकदा खराब बॉल, दिशा भरकटलाय. 2 बॉल खराब टाकलेत. दोन्ही चेंडू वाईड लाईनच्या अगदी बाहेर. पंचांनी दोन्ही चेंडू मात्र व्हाईट बॉल घोषित केलेत. 2 एक्स्ट्रा रन मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या श्रीवर्धन टीमला आणि धावा संख्या होईल ती 13 धावा विदाउट लॉस. पहिला बॉल लोअर फुल टॉस, कार्पेट लेवलचा फटका, स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील आणि 2 धावेंच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 15 या धावा संख्येवरती. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित अजूनही पाहिलं आपण तर 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. सलामीची जोडी मैदानात आहे आणि खऱ्या अर्थाने एक गोष्ट आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सांगू इच्छितो की या श्रीवर्धन टीमनं मागील मॅच मध्ये बॉस फायटर ओवले टीमच्या अगेन्स्ट 100 धावा 5 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या. म्हणजे काय दर्जाची त्यांची फलंदाजी आहे त्यांनी दाखवून दिली आहे. पुन्हा एकदा दिशा भरकटला. इलेक्ट्रिक सोडून जाणारा चेंडू. पंचांनी परत एकदा इशारा दिला. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती श्रीवर्धन टीमला आणि धाव संख्या होईल ती 16. 3 वाईट बॉल फेकण्यात आले. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती गोलंदाज विलास पाटील गोलंदाजाकडून. कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला विलास पाटील यांच्याकडून परंतु प्रयत्न फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल पाहायला मिळालाय. उर्वरित या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक. 16 धाव संख्या लागली धावफलकावरती. लेफ्ट आर्म मोठा फटका. मुबीन यांच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 6. आला हा षटका. षटकाराच्या साह्याने धाव संख्या बनली आहे ती 22. चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे ती फलंदाजी करणाऱ्या श्रीवर्धन टीम कडून. 22 धाव संख्येवरती संघ पोहोचलाय आणि सलामीची जोडी मैदानात ही जमेची बाजू आहे ती श्रीवर्धन टीमची. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळाला. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर सर्कल मध्ये घेतलाय. त्यानंतर ऑन साइडला पाहिला आपण तर 4 फिल्डर अगदी लावलेत. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ
अशी फिल्डिंगची रचना ठेवली आहे. विलास पाटील यांच्यावरती आता प्रेशर वाढलाय कारण चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती मुबीन या फलंदाजाची. स्लॉक स्वीप, चांगला फटका, फिल्डरची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. थ्रो देखील अचूक झालाय. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न या बॉलवरती मिळाल्या तर 2 धावा आणि 2च्या बरोबरीनं धावा संख्या झाली ती 24. 24 धावा धाव पलक्यावरती. उर्वरित या षटकातील आपण पाहिलं तर काही चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. बाटची कट, मोठ्या विकेटची चान्स. विकेट किपर सेफ हँड मध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज झालाय बाद. मोठा धक्का मिळालाय तो श्रीवर्धन टीमला. मुरबीन या ठिकाणी मात्र झालाय बाद. त्या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिली विकेट मिळाली ती गोलंदाज विलास पाटील यांना आणि पार्टनरशिप फोडण्यात यश आलंय. अगदी सलामीची जोडी मैदानात होती. मागील मॅच मध्ये देखील या सलामीच्या जोडीनं फार चांगली फलंदाजी केली होती परंतु ती सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय. तर विलास पाटील या गोलंदाजाला पहिली विकेट मात्र मिळवली आपल्या टीमसाठी. 24 धावसंख्येवरती पहिली विकेट. 24 ना. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. शेवटचा बॉल खेळण्यासाठी फलंदाज समीर ऑन द स्ट्राइक. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर. पहिला चेंडू व्ही शेप, सरळ बॅटनं, खूप चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. पहा चांगली फिल्डिंग झालीये. थ्रो घेत असताना थोडीशी खराब फिल्डिंग. एकीचं रूपांतर झालंय 2 धावेत. या बॉलवरती मिळतील त्या 2 धावा. दुसरं षटक संपेल. धाव संख्या पाहायला मिळेल धापलक्यावरती ती 1 बाद 26 धावा. सूरज पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी. 26 धावा धावपलक्यावरती लागल्यात. लेफ्ट आर्म गोलंदाज. सुरेख फटका बॅटच्या रडार मध्ये. ब्लॅक स्क्रीन आणि कॅमेरामॅनच्या डोक्यावरून पहिल्याच बॉलवरती ठोकला. हा पहिलाच बॉल षटकारानं सुरुवात केली आहे ती फलंदाज जमीन या फलंदाजानं. आखूड टप्पा शॉर्ट पद्धतीचा बॉल. पुल करण्याचा प्रयत्न. पुल निश्चितपणे थोडीशी मितरपणे खराब फिल्डिंग झाली आहे. अगदी एक फिल्डर झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दुसरा फिल्डर धावत वेगानं बॉल पर्यंत पोहोचला आणि मिस कॉलिंग पाहायला मिळाली.
मिसअंडरस्टँडिंग मुळे झेल मात्र झालाय ड्रॉप. या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या होईल ती 33 धावा 33. धावा मात्र धावपलक्यावरती पाहायला मिळाल्यात. उर्वरित या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर आता स्ट्राईक एंड वरती आहे. 8 बॉल 28 ची इनिंग या समीरनं मागील मॅच मध्ये साकारली होती. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय. दुसरा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळालाय. 3 चेंडू झालेत. सूरज पाटील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. डावकोऱ्या हाताची बॉलर आपण पाहतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं कट करण्याचा प्रयत्न. हलक्यातनं बॉलर ड्राईव्ह केलाय. फिल्डर बॉल पर्यंत आले. त्या दरम्यान मात्र एक सिंगल रन राहून कंप्लीट. सिंगल धावा या षटकामध्ये बऱ्याचशा पाहायला मिळाल्या. सिंगलच्या बरोबरीने धाव संख्या होईल ती 34 धावा 34. 34 धाव संख्येवरती आपण पाहिलं तर आतापर्यंत श्रीवर्धन हा संघ जाऊन पोहोचलाय. सुराणा 11 श्रीवर्धन अशा नावाने हा संघ खेळतोय. ऑन साइडला खूप चांगला फटका नाहीये. जमिनी लगतनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या धावून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती जमीर आणि समीर या फलंदाजाच्या दरम्यान. 36 धावा धावपलकावरती लागल्यात. काही चेंडू या षटकातील अजून शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण सूरज पाटील या गोलंदाजी पाहिली आहे. खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा परफेक्ट वेगावरती गोलंदाजी झाली आहे. परत एकदा लोअर फुल टॉस. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. निर्धाव चेंडू आलाय आणि डॉट बॉल नंतर धाव संख्या आपण पाहतो 3 ओव्हर संपलेत आणि 3 ओव्हर नंतर धाव संख्या श्रीवर्धन टीमची झाली ती 1 बाद 36 धावा. छत्तीस धावा 3 ओव्हर झाल्यात कंप्लीट. धाव संख्या 36. अगदी 12.00च्या सरासरीनं धावा आल्यात. शेवटच्या षटकासाठी रणजित रोगे गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय. शेवटचं षटक टाकण्यासाठी रणजित आलाय. 36 धावा धावपलक्यावरती लागल्या. शेवटचं षटक बाकी आहे. समीर स्ट्राईक एंड वरती. समीरच्या हातामध्ये किमया आहे. समीर मोठे फटके लगावू शकतो. पहिलाच बॉल दिलाय अगदी समोर. लॉंग ऑफच्या वरून बॉलला मात्र पाठवलंय सीमा पार. आलाय दणदणीत षटका. धावा आणि 6 धावेंच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे किती ती 42 आकड्यावरती. 42 42 धावा.
5 बॉल बाकी आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण धावा बनवणं गरजेचं आहे. अकोट टप्प्याचा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. समीर या ठिकाणी आपण पाहिलं तर आशाभूत नजरेने बॉल पर्यंत पाहत राहिला. त्याला वाटलं की बॉल वाईड आहे की काय आणि बॉल त्यानं लिव्ह केला, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारे इशारा आला नाहीये. अर्थात हा निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल. 42 धाव संख्या झाली आहे. पुढचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, कट केलाय बॉलला. सूरज पाटील बॉल पर्यंत येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक सिंगल रन मिळाली आहे. सिंगलच्या साह्याने 43 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अजून 3 बॉल बाकी आहेत. जमीर स्ट्राईक एंड वरती आहे. जमीरनं देखील आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय फलंदाजीनं, परंतु आता शेवटची सेमीफायनल, माफ करा, सेमीफायनलच्या मॅच मध्ये कशी फलंदाजी होईल ते पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हुक केलाय बॉल, खूप चांगला फटका. बॅट अँड बॉलचा मिडल संपर्क पाहायला मिळालाय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या वरून आला हा दणदणीत 6. धावसंख्या षटकाराच्या बरोबरीनं धावपलक्यावरती पाहायला मिळाली ती 49 धावा झाल्यात. 50 धावांच्या जवळ आहे तो श्रीवर्धन हा संघ. 50 धावा बनतील का ते पाहावं लागेल. सुराणा 11 श्रीवर्धन या नावानं हा संघ या मॅच मध्ये खेळतोय. 49 टोटल. खूप चांगली गोलंदाजी, अगदी थोडासा शॉर्ट पद्धतीचा बॉल टाकला. बॉल मात्र विसावला तो विकेट किपरांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावसंख्या तिथे स्थिरावली आहे ती 49 या धावसंख्येवरती. 49 धावा धावपलकावरती लागल्यात. 50 धावा कंप्लीट होतील का श्रीवर्धन टीमच्या? समोरच्या दिशेने वॉटर स्ट्रोक, कॉपी बुक्स्ट, समोर व्ही शेप, लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून आलाय शेवटच्या बॉलवरती षटकार. आणि षटकाराच्या साह्यानं सुराणा 11 श्रीवर्धन टीमनं 4 ओव्हर मध्ये धावा बनवल्यात त्या 55 धावा. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज पडणं या धावसंख्येची. एवढ्या आधी छप्पन्न धावसंख्येची गरज सेकंड इनिंग मध्ये अलिबाग टीमला. आणि विनंती असेल, पहा 5:20 झालेत, एक मॅच बाकी आहे, मग शेवटची मॅच 2 ओव्हरची आपल्याला खेळवावी लागेल. जरा स्पीडअप करा. छप्पन्न धावसंख्येची गरज, परंतु 56 धावा बनतील का, काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये आपण करतो चेंज. कॉम्बॉक्स मध्ये जोडतील तुमच्या सोबत शिंदे सर. 24 बॉल आणि गरज येते 56 धाव्यांची. धन्यवाद शुभम सर. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 4 षटकात 54 म्हणजे 14 चूक 56
56 पाहिजे, 55 झाल्यात. अब तक 56 ची आवश्यकता असेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर अलिबाग संघाला दोन्ही संघ आरसी बॉईज अलिबाग आणि सुराणा 11 श्रीवर्धन हे दोन संघ सेमीफायनलचा सामना खेळत असताना याच्यानंतर अंतिम सामना होईल. याची जो विजय संघ असेल तो संघ विरुद्ध घोट संघ या दोन संघादरम्यान अंतिम सामना होईल. अतिशय सुसज्ज सुनियोजित अशी ही स्पर्धा 17 तारखेपासून आपण इथे विश्वनाथ दादा मस्कर नारवली यांना विनंती आहे आपण या सन्मान कक्षात या आणि चला पंचांना विनंती आहे सामना त्वरित सुरू करा. 5:30 वाजले. चला आपण ह्या 4 षटकं आहेत ते पटापट करा आणि मग अंतिम सामन्याकडे आपण जाणार आहोत. अतिशय चांगलं समालोचन आपल्याला शुभम सर यांच्या माध्यमातून पाहायला ऐकायला मिळालं. आमच्या बरोबर जे ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेलेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांचंही सहर्ष स्वागत. धन्यवाद मित्रांनो. आमच्या मोबाईलवर वारंवार आम्हाला इथे मेसेज येतात की चांगली स्पर्धा आहे, चांगलं समालोचन. धन्यवाद मित्रांनो. असंच ही स्पर्धा सालाबादप्रमाणे होते. आणि आज तुमच्या माहितीसाठी आता सेमीफायनलचा सामना याच्यानंतर अंतिम सामना होईल. या स्पर्धेसाठी आकर्षक रोख पारितोषिके आणि आकर्षक असे चषक या ठेवण्यात आलेले आहेत. स्ट्राईकला रघु माळी आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते कमलाकर. आणि पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज राकेश. यावेळेस राकेशचा हा चेंडू पंच आमच्याकडे वळतील सांगतायत की हा चेंडू स्वेर आहे. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय आणि ह्या अतिरिक्त धावेनंतर संघाने आपलं धावफलक मात्र सुरू केलेला आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू आणि 56 धावा. यावेळेस चेंडू उंच आहे, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी त्याने अचूक घेतलाय झेल आणि इथे संपवलाय या फलंदाजाचा खेळ. दिवसापासून आपल्याला आपण हर्ष डीजेच्या या माध्यमातून इथे आपल्याला ऐकायला पाहायला मिळत आहेत. तर इथे पहिला धक्का बसतोय तो अलिबाग संघाला आणि पहिली सफलता श्रीवर्धन संघाला मिळते. श्रीवर्धन संघाने जर एखाद सामन्याचा जर अपवाद वगळला ना, जो सामना झाला होता बॉस फायटर विरुद्ध, त्यांच्या विरुद्धात 102 धावा केल्या होत्या, त्या सामन्याचा जर अपवाद वगळला तर आज सकाळपासून श्रीवर्धन संघाने अगदी दृष्ट लागण्यासारखी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू पंचांच्याकडे जोरदार अपील करण्यात आली मात्र इथे अपील फेटाळले आणि पंच आम्हाला इथे सांगतात बॅट कट आहे सर. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीसाठी पात्र असेल आणि जो हारलेला संघ असेल त्याला आपोआप 3रा क्रमांक मिळेल. चला पुन्हा एकदा राकेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू चांगला आहे, फाईन लेगच्या दिशेने शॉर्ट फाईन लेग. चेंडू ट्रॅव्हल होतो, दरम्यानच्या काळात 1 धाव मिळेल. 1 धावेच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहतो ती बिनबाद या ठिकाणी 6 धावा. अजूनही या ठिकाणी 50 धावांची 50 धावांची आवश्यकता असेल कारण आता धावा झाल्या 6. 56 धावांचं टार्गेट आहे. राकेश एक वेगवान गोलंदाज
एक 17-18 पावलांचा रनअप आहे त्यांचा. आणि हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे. पूर्णपणे फलंदाज या चेंडूवर मात्र बीट होत आहेत. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र बिनबाद 6. प्रत्येक षटकाला 14 धावा कराव्या लागेल. जर का 56चा पाठलाग करायचा असेल, 56 धावा पार करायच्या असतील तर प्रत्येक षटकाला 14 धावा कराव्याच लागतील. राकेशची गोलंदाजी मात्र चांगली होते. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला टॅप केलाय तो मात्र शॉर्ट कव्हरच्या दिशेने, सिली मिडऑफ म्हटलं तरी चालेल, सिली मिडऑफच्या दिशेने. आणि एक दरम्यानच्या काळात एक चिकी सिंगल येते. चिकी सिंगलच्या भरीने संघाची स्थिती 7 होते. धावांचा वेग वाढवावा लागेल इथे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अलिबाग संघाला शेवटच्या टप्प्यामध्ये श्रीवर्धन संघाने चांगली फलंदाजी केली. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र, आणि पुन्हा इथे मात्र ओव्हरथ्रोची एक धाव मिळते का? हो हो मिळते. धावा 2 मिळत आहेत. तो क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं मात्र थोडीशी फेक ही थोडी खराब आली होती, त्यामुळे 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत त्या मात्र अलिबाग संघाला. आणि ह्या 2 धावांच्या साह्याने अलिबाग संघाची धावसंख्या इथे झाली 9 धावा. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावा 9. वास्तविक पाहता प्रत्येक षटकाला 14 धावा पाहिजे. याचा अर्थ अलिबाग संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 5 धावा त्यांना पहिल्या षटकात सरासरीच्या बाबतीत 5 धावा कमी पडल्या आहेत. पण हरकत नाही, अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता असेल. याचा अर्थ प्रति षटकाला 16च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. इनिंग सुरू होण्यापूर्वी 14ची सरासरी हवी होती, मात्र आता 16ची सरासरी आलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावांनी हा संघ बॅकफुटला गेलेला आहे. चला, नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येतोय तो गोलंदाज केतन येतोय. केतन, चला केतन आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. फलंदाज त्या ठिकाणी आहेत अलिबाग संघाकडून कमळाकर. हा चेंडू आणि उंच चेंडू गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, उलटी शॉट झेल घेण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा यशस्वी होतो, कारण चेंडूवर नजर नसते क्षेत्ररक्षकाची. हॅलो हॅलो, पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस पंच आमच्याकडे वळते. हॅलो, तर पंचाने आम्हाला इशारा दिलाय की चेंडू स्वेर आहे. एक धाव वाढली आहे, एक चेंडू वाढलाय आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती झाली ती 12 धावा. इथे वाह, देखना फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा उत्कृष्ट कव्हर ड्राईव्हचा चौकार. 4 धावा मिळत आहेत अलिबाग संघाला. आणि या चौकाराच्या भरी बाद 16ची. चांगली फलंदाजी अलिबाग संघाकडून पाहायला मिळते. हा सुद्धा वा, उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे का? आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून राहतो आणि धावा मिळतात 6. येतोय दणदणीत कणखडीत षटकार. आणि वाह, काय गाणी आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. षटकाराच्या भरीनंतर मला भोईर सर सांगतायत या ठिकाणी धावा होत आहेत त्या 22 धावा.
56 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही देखील या ठिकाणी 34 धावा इथे कराव्या लागतील. केतन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. वाह क्या बात आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहे 4. येतोय दणदणीत खणखणीत चौका. धाव संख्या इथे 26 झाली आणि अजून 30 धावांची आवश्यकता असेल. हा सुद्धा बाहेर सीमारेषे बाहेर हायवेला सलामी देणारा हा षटकार. धाव संख्या होते 32. आता 24 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. ते दुसरं 4 षटकांचा हा खेळ आहे सेमीफायनलचा. चला मॅच बॉल आलेला आहे. चांगली या ठिकाणी फलंदाजी चालू आहे. दादले चांगली फलंदाजी आणि वाह काय ग्लान्स केलाय. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे काय होतंय हारागिरी होते का. मात्र नाही. एक धाव आली आहे. एक धावेच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली. 33 धावा झाल्या आणि आता धावा पाहिजेत त्या 23. षटक क्रमांक दुसरं समाप्त आणि 2 षटकाखेर तुम्हाला मी अनालिसिस सांगेन. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 24. षटकं उरलीत म्हणजे 12 चेंडू आणि 23 धावा. काहीसं गणित अलिबाग संघासाठी बऱ्यापैकी आलेलं आहे. आता 11:30च्या सरासरीने इथे ह्या 2 षटकात धावा कराव्या लागतील. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा करायच्या आहेत. अलिबाग की श्रीवर्धन की अलिबाग दोन्ही किनारपट्टीचे संघ आहेत. टाइमपास करू नका. बरोबर आहे टाइमपास नको. अजून एक सामना शिल्लक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बक्षीस वितरण करायचं आहे. अजूनही किमान 1-1.5 तास जाईल इथे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. वा 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 क्या बात आहे. फुल टॉच आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलेला आहे. 6 धावा. आता या षटकाराच्या भरीनंतर मला उमेश सर सांगतात धावा होत आहेत त्या 39. आता मात्र 17 धावांची ते या ठिकाणी 11 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहेत. सामना जवळ आलेला आहे अलिबागच्या बाजूने. वा इथे देखील थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू तटवतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि ही रेस मात्र चेंडूने जिंकलेली आहे. चेंडू सीमापार जातोय. धावा मिळतात 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. या ठिकाणी आता फक्त 13 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू या ठिकाणी उरतील ते मात्र 10 चेंडू 13 धावा 10 चेंडू. पुढचा चेंडू सुशील. वा उंच चेंडू आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे का पाहूया. नाही 2 नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर इथे संघाची स्थिती होते 45. आता मात्र 11 धावांची आवश्यकता असेल. चेंडू उरत आहेत 9 चेंडू 11 धावा 9 चेंडू. श्रीवर्धन की अलिबाग की श्रीवर्धन.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुशील आणि हा चेंडू मात्र मिस होतोय. अगदीच फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू आहे. अजूनही दोन्ही संघाला समान संधी असेल. जर का श्रीवर्धन संघाने चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर ते सुद्धा या सामन्यात कमबॅक करू शकतात. सुशील या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. पुन्हा एकदा मोठा तडाखा. क्या बात आहे. चेंडू सीमारेषा पार हायवेला सलामी देणारा हा येतोय दणदणीत षटकार. आता मात्र उमेश सर या सामन्यातील खऱ्या अर्थाने हवा काढली. अलिबाग संघाने अगदी वरचढ चढतोय. श्रीवर्धन संघापेक्षा चांगली कामगिरी करताना फलंदाजी करताना आपल्याला इथे नक्कीच अलिबाग संघ दिसतोय. घोट संघाला विनंती आपण तयार राहायचंय. त्वरित आपण अंतिम सामना खेळवणार आहोत. पुन्हा एकदा सामना फिनिश आणि अलिबाग संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. श्रीवर्धन संघाचं विशेष आभार. आपण चांगला खेळ केलात. चांगली स्पोर्ट आणि अंतिम उपांत्य फेरीत तुम्ही चांगला खेळ दाखवलात. पहा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. त्याबद्दल कुठली मनाला खंत वाटून घेऊ नये. आणि मी घोट संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण त्वरित यायचंय नाणेफेक करण्यासाठी. आणि याच्यानंतरचं समालोचन संपूर्ण अगदी बक्षीस वितरणापर्यंत शुभम सर करतील कारण मला मुंबईला जायचं. धन्यवाद. हॅलो. चला फायनलची लढत असेल 2 ओव्हरची. सन्माननीय कॅमेरामॅन जरा कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. ऑन स्क्रीन वरती सन्माननीय अतिथी सन्मान या स्पर्धेच्या वतीनं ज्यांनी 2 दिवस या ठिकाणी समालोचन केलं